रुग्णसेवेलाच ईश्वर सेवा मानणारे डॉक्टर शिवशंकर खडके. रुग्ण हेच माझे दैवत आणि रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा, हा विचार मनाशी बाळगून गेली 2 दशके ग्रामीण भागातील रुग्णांची अहोरात्र सेवा करणारे नाव म्हणजे डॉक्टर शिवशंकर खडके. वडवळ नागनाथ येथील श्री साई क्लिनिक व संजीवनी आयुर्वेदिक उपचार केंद्राच्या माध्यमातून त्यांनी आयुर्वेदिक उपचारांची सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली आहे. गरजू रुग्णांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन माफक दरात उपचार, कोविड काळातही अविरत सेवा आणि मानवतेला सर्वोच्च स्थान देत त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात विश्वास निर्माण केला. आयुर्वेदावरील श्रद्धा, सेवाभाव आणि ग्रामीण रुग्णांप्रती असलेली बांधिलकी यासाठी डॉक्टर शिवशंकर खडके यांचा एकमत वर्धापन दिन गौरव 2026 अंतर्गत सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. नमस्कार, मी डॉक्टर खडके शिवशंकर नागनाथ, राहणार वडवळ नागनाथ, तालुका चाकूर, जिल्हा लातूर. 22-23 वर्ष झालं मी प्रॅक्टिस वडवळमध्ये सुरुवात केलेली आहे, अतिशय ग्रामीण भागामध्ये. मी जेव्हा प्रॅक्टिस टाकली तेव्हा इथं कुठल्याच सुविधा नव्हते की पेशंटला लॅब वगैरे किंवा एक्सरे मशीन कुठल्या सुविधा नव्हत्या. तरी पण 20-25 वर्षापासून खेड्यामध्ये रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा अशा समजून इथंच सेवा देत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वडवळ नागनाथ तिथे एक संजीवनी बेट म्हणून आहे, हा वनस्पतीसाठी खूप प्रसिद्ध आहे. बऱ्याच दिवसापासून इतिहासात पण त्याचं वर्णन आहे, युट्यूबला पण वर्णन आहे. तेथील आयुर्वेदिक वनस्पती एकदम वीर्यवान आहेत. तिथल्या आयुर्वेदिक वनस्पतीचा रिझल्ट पण चांगला येतो. त्याचाच उपयोग करून मी बऱ्याचशा आयुर्वेदिक पेशंटवर त्याचा उपयोग करून बघितला तर ते रिझल्ट एकदम चांगले येत आहेत. तर वडवळ नागनाथील संजीवनी बेटावर बरेच लोक येथे पाला खाण्यासाठी सप्टेंबरमध्ये येतात, म्हणजे वनस्पती सेवन करण्यासाठी. हे असं बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि बऱ्याच रिझल्ट पण भेटतात. तिथले हवा ऑक्सिजनेटेड आहे, हवा एकदम शुद्ध आहे, हवेमध्ये एकदम छान पेशंटला ताजंतवानं वाटतं तिथं गेल्यानंतर. वडवळ नागनाथच्या जवळच एक 2 किलोमीटर बेट आहे, हा संजीवनी बेट असं नाव ठेवलं आहे त्या बेटाचं. आणि इथल्या पण आयुर्वेदिक वनस्पती मी सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॅरालिसिसच्या पेशंटला ब्राह्मी, शंख, पुष्पी या वनस्पतीचा उपयोग करून बघितलेला आहे, तर रिझल्ट एकदम चांगले येत आहेत. माझ्याकडे आतापर्यंत 2 ते 2.5 हजार पॅरालिसिस पेशंट येऊन गेले असतील. त्यांना बऱ्याच जणांना आयुर्वेदिक प्लस आधुनिक असे मिक्स ट्रीटमेंट देऊन, काही फिजिओथेरपी देऊन बऱ्याच पेशंटला रिझल्ट आहे. रोज 1-2 पेशंट तर पॅरालिसिस माझ्याकडे येतात. तसे त्वचेचे पेशंट पण येतात, टायफॉइडचे येतात, असे बरेच आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून येतात, बाजूच्या सिटीतून येतात. 100-150 किलोमीटर अंतरावरून पेशंट माझ्याकडे येतात पॅरालिसिसचे. आणि बऱ्याच जणांना अतिशय कमी खर्चामध्ये ही ट्रीटमेंट चिकित्सा होत आहे. मला गरज पडली तर MRI पण करून घ्यायला लावतो मी. जसे पेशंटची कंडिशन आहे त्या याच्यानं मी सगळी इन्व्हेस्टमेंट करून घेऊन, म्हणजे इन्व्हेस्टिगेशन करून घेऊन ट्रीटमेंट करतो. या कार्याची दखल घेत दैनिक एकमतने माझी पुरस्कारासाठी निवड केली, त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. आणि परत मी एकदा रुग्णांना किंवा गरजू लोकांना आवाहन करतो की त्यांनी पण घेऊन यावं ही विनंती करतो.